वेलकम बॅक टू विना भटक्या. लेह लडाख टूरचा आजचा आपला 6वा दिवस आहे आणि आज आम्ही इथे आहोत ते हुंडर विलेज या गावामध्ये नुब्रा व्हॅलीमध्ये तिकडे आहोत. आज सकाळी निघणार आहोत ते टूक करता. एक टूक गाव आहे, विलेज आहे, ते आपल्या पाकिस्तान बॉर्डरच्या इंडिया पाकिस्तान बॉर्डरच्या जवळचं इंडियातलं शेवटचं विलेज म्हणून म्हणता येईल. 1971ला हे विलेज आपण वॉर झाली तेव्हा कॅप्चर केलं आणि तेव्हापासून ते आपल्याकडे आहे. हे अतिशय सिनिक असं हे विलेज आहे. लँडस्केप तर अतिशय सुंदर आहेत आणि ॲप्रिकॉट फळाकरता हे प्रसिद्ध आहे. इथे बाल्टिक कल्चर आहे आणि इथूनची लोकंसुद्धा थोडीशी ती डिवाईड झाली आहे. 1971च्या वॉरमध्ये काही लोक पाकिस्तानमध्ये राहिले, त्यांचे रिलेटिव्ह काही लोक आपल्या इथे आले. तर आज आपण ते विलेज एक्सप्लोअर करणार आहोत. साधारण आमच्या हॉटेलपासून 80 ते 85 किलोमीटरचा हा प्रवास साधारण 3 तास तरी लागतील. तिकडे जाऊन मग तिथूनचं कल्चर काय आहे, तिथूनचं फूड काय आहे, ते सगळं एक्सप्लोअर करू. आणि ह्या विलेज तुर्तुक विलेजचं महत्त्व म्हणजे हे सियाचन ग्लेशियरचं गेटवे म्हणून ह्याला ओळखलं जातं. मी आता सध्या उभा आहे, हे माझ्या हॉटेलच्या गेटपाशी उभा आहे. तर चला आता आपण ब्रेकफास्ट करू. नेहमीसारखा सकाळचा ब्रेकफास्ट आहे, तो ब्रेकफास्ट पण दाखवेल तुम्हाला. ब्रेकफास्ट करून मग आपण निघणार ते तुर्तुक विलेजच्या दिशेने. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही निघालो ते तुर्तुकच्या दिशेने. साधारण 80-85 किलोमीटरचा प्रवास 3 तासात तरी होणार आहे. कारण रस्ते बऱ्याच ठिकाणी चांगले पण आहेत, काही ठिकाणी असे दिसत आहेत तसे आहेत. हे दिसते रस्त्यावर आलेलं पाणी आहे आणि हे पाणी आले ते वरच्या डोंगरावरनं जे बर्फ वितळतं त्याचं हे पाणी आलेलं होतं. रस्ता पण बघा, रस्ता बऱ्यापैकी चांगला केलेला आहे, डांबरी रस्ता आहे, पण काही ठिकाणी थोडीशी कामं पण चालू आहेत. मेनली हा मिलिटरीचा एरिया असल्यामुळे रस्त्याची देखभाल BRO हे ऑर्गनायझेशन करते आणि त्याच्यामुळे त्यांना चांगले रस्ते ठेवावे लागतात. मध्ये आम्हाला दिसल्या ह्या गायी जवळजवळ 70-80 गायी रस्त्यावर आल्या होत्या आणि त्यांनी सगळं ट्रॅफिक जाम करून ठेवला होता. राईट हँड साईडला जी आहे ती श्लोक विलेज नदी आहे आणि असे तुम्हाला हे 2-4 ब्रिज श्लोक रिव्हरवरनं दिसतील. हे मिलिटरीनीच बांधलेले हे ब्रिज आहेत, स्टर्डी ब्रिज आहेत आणि खाली दिसते ही नदी वाहते. फार सुंदर असं हे सिनिक असं हा एरिया आहे. इथे पण राईट हँड साईडला तुम्ही बघाल एक नवीन ब्रिजचं काम चालू आहे. असे बरेचसे ब्रिज BRO बांधते. सिनिक आणि मस्त लँडस्केप असलेला हा एरिया आहे. राईट हँड साईडची जी तुम्हाला ते डोंगर दिसत आहेत ह्याला काराकोरम रेंज असं म्हणतात. मोठी रेंज आहे आणि त्याच्याच पलीकडे बरंचसं दूर गेलं का तिथे सियाचन ग्लेशियरसुद्धा आहे. रस्त्यावर पडलेली दगडी बघा, ह्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येतो की लँडस्लाईड किती होत असतील. हा एक नवीन ब्रिज परत आलेला आहे. ब्रिजवर न जाताना प्रत्येक वेळी एकच वाहनाला अलाउड आहे आणि स्पीड लिमिट 20चा फॉलो करायला लागतो. आणि ह्यामध्ये फळ्या टाकलेल्या आहेत, जाताना एक टिपिकल आवाज येतो. असं करत आम्ही जवळजवळ आता तुर्तुकच्या जवळ येत आहोत. तरी अजून बरंचसं लांब आहे, पण आजूबाजूचे डोंगर पण बघा. हे दिसतंय हे पोलीस पोस्ट आहे. इथे तुम्हाला एंट्री करायला लागते कारण तुम्हाला ह्या एरियामध्ये येण्याकरता परमिट काढायला लागतं. आमचं परमिट ऑलरेडी काढलं होतं आणि इथून ह्या पोस्टपासून साधारण एक 3-4 किलोमीटरवर श्लोक वॉर मेमोरियल असं तयार केलेलं आहे मिलिटरीनी. आणि हे मेमोरियल ह्या जवानांकरता आहे
ज्यांनी सियाचन ग्लेशियरवर आपले प्राण दिले आहेत. मागे दिसतंय ते स्टॅच्यू आहेत, निरनिराळे कपडे कसे असतात सियाचनवर त्याचा दिलेला आहे. हे आर्मीचे ट्रक्स आणि जीप ठेवले आहे. पलीकडे दिसते ती शेड, तिकडे सोनियर शॉप आहे आणि मिलिटरीची लोकच तुम्हाला चहा, कॉफी, समोसा किंवा कचोरी पण तिथे तुम्हाला स्वस्त दरात मिळतं. हा असा मेमोरियलचा एरिया आहे. तिथे एक हा झेंडा लावलेला पण दिसतोय, इंडियाचा फ्लॅग. आणि बघा समवेअर इन सियाचन, काय सिनिक असा हा स्पॉट आहे. वारा पण खूप होता, थंड पण बऱ्यापैकी थंडी पण होती. आणि लेफ्ट हँड साईडला दिसते ही स्लोक रिवर. हे माउंटन्स बघा, बिलकुल झाडं नाही तिथे, कारण इथे जवळजवळ 6 ते 7 महिने इथे बर्फ असतो. बऱ्याचशा इथे टुरिस्ट जे टुकटुकला जातात, जे आपलं हे बघा, ही मागे गाडी दिसते बघा, हे ट्रक. आणि त्याच्यानंतर परत एक नेहमीसारखा असतो असा एक पोस्ट आलं, ब्रिज आला. आणि नदी पण बघा किती जोरात वाहते. आता हीच नदी पुढे जाते, ती पाकिस्तानला जाते. आता आपण जे चाललो आहे ते इंडियाचं नॉर्दर्न मोस्ट लास्ट विलेज म्हणून ज्याला ओळखलं जाते, त्या विलेजला तुर्तुक, आणि तुर्तुकच्या नंतर जे आहे ते थांग, हे ताक्षी विलेज आहे. इथे तुमचं परत एक पोलीस चेक पोस्ट पण आहे. पहिलं इथे 2010पर्यंत इथे परवानगी नव्हती जाण्याकरता, पण 2010 नंतर इथे परवानगी आली. जेव्हा 1970ची वॉर झाली तेव्हा हे 4 विलेजेस इंडियन मिलिटरीनी कॅप्चर केले. 1971च्या वॉरला असं बोललं जातं की ह्या विलेजमधली लोकं रात्री जी झोपली होती ती पाकिस्तानी म्हणून झोपली होती, आणि सकाळी उठले तर ते इंडियन झाले. तर हा जी विलेज जी कॅप्चर केली, अतिशय स्मूथ ऑपरेशननी ही विलेजेस इंडियन आर्मीनी कॅप्चर केली. आणि ही जी वॉर झाली त्या वॉरमुळे इंडिया आणि पाकिस्तानमधले जी काय फॅमिली होते ते बऱ्यापैकी डिवाईड झाले. आता आपण आलो ते थांग विलेजला. या विलेजमध्ये सुद्धा पूर्वी पाकिस्तान एरिया होता, त्याला म्हणतात बाल्टिस्तान. पाकिस्तानमधलं गिलगिटचं बाल्टिस्तानमधली ही 4 विलेजेस इंडियन मिलिटरीने कॅप्चर केली. आणि आता जवळजवळ त्याला 60-70 वर्ष झाली. हे बघा, इथे वेलकम टू द इंडो पाक बॉर्डर, लास्ट विलेज ऑफ इंडिया. ज्या दोन्ही फॅमिली डिवाईड झाल्या त्यांच्या कथासुद्धा इथे आपल्याला ऐकायला मिळतात. बरीचशी लोकं जी ओल्ड आहेत 60-70 वर्षाची, तर इथे बघा, प्राऊडली स्टँडिंग थांग, द नॉर्दर्न मोस्ट अँड द लास्ट विलेज ऑफ इंडिया, यू आर अंडर द एनिमी सर्व्हिलन्स. आता हे जे लेफ्ट साईडला जे मोठी हिल दिसते, ह्या टॉप ऑफ द हिलवर आपले इंडियन बंकर्स आहेत. पलीकडच्या साईडला पाकिस्तान, ह्या साईडला इंडिया, आणि राईट हँड साईडची जी डोंगर आहेत त्याच्यावर टॉपला पाकिस्तानचे बंकर्स आहेत आणि खालच्या साईडला इंडियन टेरिटरी आहे. असं हे डिव्हिजन 1971च्या वॉरला झालं. ह्या इथे अजूनही शेती करतात. त्या साईडला पाकिस्तानची लोकं शेती करतात, ह्या साईडला इंडियनची शेती करतात. आणि हे जी दोन लोकं एकमेकाला बघतात, पण त्यांना 1971पासून एकमेकांच्याकडे भेट देता आली नाही. तर असं हे डिव्हिजन फार पेनफुल डिव्हिजन झालं होतं फॅमिलीज करता. काहीचं हजबंड तिकडे राहिले. हे बघा, हे पारनू विलेज ऑफ पाकिस्तान. तर ह्या इथे काही लोकांचे रिलेटिव्ज आहेत आणि ह्या साईडला थांग विलेजमध्ये त्यांचे पण रिलेटिव्ज आहेत. दोन्ही साईडचे रिलेटिव्ज डिवाईड होऊन गेले. नवरा तिकडे राहिला, बायको इकडे राहिली, मुलं इकडे राहिली, पेरेंट्स तिकडे राहिली. असे काहीतरी विचित्र प्रकार त्या वॉरच्या LOCमुळे निर्माण झाले. हे जे विलेज आहे, लास्ट विलेज, इथे लोक कोण राहत नाहीत, पण इथे हॉटेल रेस्टॉरंट जे टुरिस्ट येतात त्यांच्याकरता आहेत.
त्याचप्रकारे आम्ही इथेसुद्धा नेहमीचं जेवण घेतलं. या इथे तुम्हाला लोकल फूड ट्राय करत असेल तर आमच्या लोकांनी काही लोकल फूड ट्राय केलं आहे. बघा, हे दिसतं आहे, हे लोकल फूड आहे. तुम्हाला इथे थुपका, नूडल्स, जे काय प्रकार असतात ते सगळे इथे मिळू शकतील. हे पण एक नवीन डिश आहे, त्यांची बाल्टिक प्रिपरेशन आहे. आणि त्या ह्याच्याप्रमाणेच इथे तुम्हाला जेवण मिळू शकते. ही मोठी जागा आपल्या मिलिटरीने तयार केलेली आहे. इथे रात्री तुम्हाला स्टे करता येत नाही, पण लोक म्हणतात की वरती रात्री तुम्हाला इंडियन आणखीन पाकिस्तान बंकरमधनं लाईट पण दिसतात. हॉटेलमध्ये ही हिस्ट्री लिहिलेली आहे, ह्याचं कसं डिव्हिजन झालं 1970च्या वॉरला 12 डिसेंबरला. तिथून आम्ही निघालो, आलो ते परत येताना तुर्तुक विलेजला थांबलो. तुर्तुक विलेज हे ह्या नदी आहे, ही नदी पुढे जाऊन स्लोक रिव्हरला मिळते. दोन्ही साईड बाजूच्या नदीच्या ह्याला तुर्तुक विलेज आहे. आणि हा एक वुडन ब्रिज, फार जुना असा वुडन ब्रिज आहे. आणि हा ब्रिज बघण्याकरताच बरीचशी लोक इथे येतात. हे बघा किती टुरिस्ट आलेले आहेत. फेमस असा हा वुडन ब्रिज आहे. आणि मध्ये जी नदी आहे ही उपनदी म्हणता येईल स्लोक रिव्हरची. स्वच्छ पाणी ग्लेशियरवरनं डोंगरातनं वाहत येतं. त्या साईडला तुर्तुकच्या तुम्ही जर थांबणार असाल, लवकर तुम्हाला वेळ असेल तर तुर्तुकचं इथे एक म्युझियमसुद्धा आहे. दोन्ही साईडला चांगल्यापैकी कॅफेज आहेत, रेस्टॉरंट आहेत. तुम्हाला चांगल्या प्रकारचं जेवण इथे मिळू शकेल. कॉफी, जी काय लडाखी कॉफी आहे ती पण तुम्हाला इथे चांगली प्रकारची मिळू शकेल. सुंदर असं हे विलेज आहे. काही लोक इथे मुक्काम करतात, पण इथे साधारण 20 गेस्ट हाऊस आहेत राहण्याकरता. त्यामुळे बरीचशी लोक हुंडर विलेजवरनं सकाळी निघतात, थांग विलेजला व्हिजिट करतात आणि संध्याकाळी परत जातात. बघा काय सुंदर रिव्हर आहे. आणि आजूबाजूला ग्रीनरी पण अशी छान अशी ग्रीनरी आहेत. परत तुम्हाला ह्या साईडला दिसत आहेत ही हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट, कॅफे आणि अजूनसुद्धा नवीन बांधकाम चालू आहेत. तर तुम्हाला असेल तर एक दिवस तुम्ही मुक्काम करा. तुम्हाला इथे बाल्टिक कल्चर, त्यांचं फूड हे जर एन्जॉय करत असेल तर एक रात्र इथे राहा. इथेचं म्युझियमसुद्धा एन्जॉय करा. दुसऱ्या दिवशी थांगला सकाळी जा आणि मग परत या. तुम्हाला जर वेळ असेल तर नक्कीच तुम्ही तेवढं एन्जॉय करा. आम्ही सुद्धा जवळजवळ इथे अर्धा एक तास इथे आम्ही एन्जॉय केलं. आणि नंतर परत आम्ही हुंडरच्या स्टे करता निघून गेलो. पण सुंदर असं हे हा ब्रिज आहे. आणि फोटोग्राफी करतासुद्धा सुंदर असा हा स्पॉट आहे. खालनं दिसतोय ब्रिज, पण बघा किती छान दिसतोय हा ब्रिज. मला वाटतं जवळजवळ 100-200 वर्षापूर्वीचा सुद्धा असू शकेल. पूर्वी हे पाकिस्तानमध्ये होतं. इथे पाकिस्तानची गव्हर्मेंटनी बांधलेली एक शाळासुद्धा तशीच्या तशी आहे. आणि नदीच्या पाण्याचा फोर्स पण बघा, स्वच्छ पाणी आहे. पण हेच पाणी जेव्हा स्लोक रिव्हरला जातं पुढे, तेव्हा ते थोडंसं ब्राउनिश कलरचं होतं. पुढे आम्ही आलो ह्या एरियामध्ये आणि इथे हे पाकिस्तानचे बंकर्स आहेत. साधारण थांग रिव्हरपासून एक 25-27 किलोमीटर आतमधला एरिया जो होता तो पाक ऑक्युपाय काश्मीर म्हणून 1971च्या अगोदरपासून होता. त्याला बाल्टिस्तान म्हणून म्हटलं जातं. जी 4 विलेज होती आणि त्या ह्याच्यामधलीच हे बंकर्स जेव्हा इंडियन मिलिटरीने कॅप्चर केलं हे एरिया, तेव्हा ही बंकर्स होती पाकिस्तानची. आणि ही बंकर्स अजून तशीच्या तशी टुरिस्टच्या लोक करता हे पाकिस्तानचे बंकर्स इथे ठेवलेले आहेत. बंकर्समध्ये काही नाही आहे, आतमध्ये सुद्धा तसं काहीच नाही आहे. फक्त हे त्यावेळचे बंकर्स एक टुरिस्ट स्पॉट म्हणून प्रिझर्व केलेले आहेत. सगळीकडे दगडी पडलेली आहेत. पण एक
तिथे जर तुम्ही येणार असाल तर नक्कीच थोडंसं एक 10-15 मिनटं स्टॉपवर घेऊन मग तुम्ही पुढे जाऊ शकता. इथे बघा तुम्ही किती रॉक्स आहेत या माउंटन्सवर आणि त्यामुळे लँडस्लाईडचं भीती ही कंटिन्युअस ह्या साईडला असते आणि BROची टीम आहे ती कंटिन्युअस या रोडचं क्लिअरन्स करत असते, कारण मिलिटरीच्या दृष्टीने हा स्ट्रॅटेजिक एरिया आहे. राईट हँड साईडला सांगितल्याप्रमाणे ते काराकोरम रिजन आहे आणि पुढे जेव्हा थांग विलेजला आपण गेलो होतो तेव्हा बघितले दोन्ही साईडचे इंडिया आणि पाकिस्तानचे बंकरसुद्धा होते. त्यामुळे मिलिटरी कंटिन्युअस वॉच ठेवू नये या एरियावर. इथून तुम्ही पुढे गेल्यानंतर मिलिटरीचा मोठा बेस पण आहे. तर अशी आमची व्हिजिट झाली थांगला. थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करासुद्धा विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.